हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. चला बघूया आजचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि मिसस्पेल्ड वर्ड. सो फर्स्ट वर्ड आहे आपला, तो आहे आजचा जोल्ट. जोल्टचं काय मिनिंग आहे? अ सडन स्ट्रॉंग फिलिंग ऑफ एक्साइटमेंट और शॉक दॅट स्टिम्युलेट्स ॲक्शन. म्हणजेच एकदम धक्का बसणे, आश्चर्याचा धक्का बसणे, त्याला काय म्हणू आपण? जोल्ट असं म्हणू. आश्चर्याचा धक्का म्हणू शकतो आपण, भावनिक धक्का म्हणू शकतो. कशा पण प्रकारचं जे शॉक असते आपल्याला जे बसते त्याला काय म्हणू आपण? जोल्ट. तर जोल्ट म्हणजे काय होते? धक्का किंवा भावनिक धक्का, हिसका, आकस्मिक आदळणे, आश्चर्याचा धक्का. ओके, आश्चर्याचा धक्का देणे, आश्चर्याचा धक्का बसणे, त्याला काय म्हणू आपण? जोल्ट असं म्हणू. सिनोनिम काय आहेत? शॉक, बूस्ट, सर्ज, स्टिम्युलस. आणि अँटोनिम्स आहेत काम, रिस्ट्रेंट, सप्रेशन आणि लिमिटेशन. हे आहेत अँटोनिम्स कशाचे? जोल्टचे. जोल्ट म्हणजे काय होते? आश्चर्याचा धक्का बसणे किंवा धक्का बसणे, कशा पण प्रकारचा जो शॉक असतो आपल्याला बसतो, धक्का बसतो, त्याला आपण जोल्ट असं म्हणू. नेक्स्ट आहे ग्राउंडेड. ग्राउंडेडचं काय मिनिंग आहे? प्रिव्हेंटेड फ्रॉम द मूव्हिंग टिपिकली ड्यू टू ऑब्स्टॅकल्स ऑर अनफेवरेबल कंडिशन्स. म्हणजेच हलण्यापासून रोखणे. आता जसं विमान आहे, विमान आता तो टेक ऑफ होणार आहे, पण काहीतरी काय आहे? अनफेवरेबल कंडिशन्स आहे, वेदर चांगलं नाही आहे, त्यामुळे काय होतं? त्याला थांबवल्या जाते. म्हणजेच त्याला मूव्ह होण्यापासून थांबवल्या जाते, हलण्यापासून थांबवल्या जाते, टेक ऑफ होण्यापासून थांबवल्या जाते, त्याला आपण काय म्हणू? ग्राउंडेड. ओके, म्हणजे तो स्टक आहे तिथे काही अनफेवरेबल कंडिशन्समुळे किंवा काही ऑब्स्टेकल्स येत आहे, जसं की वातावरण चांगलं नाही आहे, खूप पाऊस येत आहे, खूप विजा होत आहे, त्यामुळे जर थांबून आहे त्याला आपण म्हणू. एक तुम्हाला एक्झाम्पल दिलं आहे मी जस्ट प्लेनचं, तर त्याला काय म्हणू आपण? ग्राउंडेड असं म्हणू. तर ग्राउंडेड म्हणजे काय होते? हलण्यापासून रोखणे, अडकले किंवा स्थिर सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, सिनोनिम्स काय आहेत ग्राउंडेडचे? स्टक, इमोबिल आणि मॅरोन. आणि अँटोनिम्स आहेत फ्री, मोबिल आणि अफ्लोट. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे टम्बल्ड. टम्बल्डचं काय मिनिंग आहे? फॉल रॅपिडली इन अमाऊंट ऑर व्हॅल्यू. म्हणजेच काय? पडणे किंवा कोसळणे, त्याला काय म्हणू आपण? टम्बल्ड. टम्बल्डला काय म्हणते? पडणे किंवा कोसळणे. ओके, सो सिनोनिम काय आहेत टम्बल्डचे? प्लमेंट, प्लंज आणि डाइव. आणि अँटोनिम आहेत राईज. ओके, एकदम असं खाली पडणे म्हणजे होते टम्बल्ड, आणि त्याच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपोजिट आहे, अँटोनिम आहे त्याचं राईज. नेक्स्ट आहे स्लम्प. स्लम्पचं काय मिनिंग आहे? सिट, लीन और फॉल हेविली अँड लिम्पली. म्हणजेच धपकन कोसळणे, बसणे किंवा म्हणू आपण झुकणे, वाकणे, त्याला आपण स्लम्प असं म्हणतो. आणखी दुसऱ्या वर्ड्समध्ये, इझी वर्ड्समध्ये काय म्हणतात? त्याला सिट म्हणतात, लीन म्हणतात, आणि स्लम्प जरी वर्ड आला तर त्याला पण सिट, लीन असं म्हटलं जाते. सो स्लम्प म्हणजे काय होते? धपकन कोसळणे, झुकणे, वाकणे किंवा बसणे. तर सिनोनिम्स काय आहेत स्लम्पचे? फ्लॉप, फ्लम्प आणि कोलॅप्स. आणि अँटोनिम्स आहेत स्टँड अप आणि सिट अप. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट आहे तो आपला वर्ड आहे जेनेटिक्स. तर सायन्स ऑफ
हेरिडिटी, सायन्स ऑफ हेरिडिटी म्हणजे काय होते? जेनेटिक्स. जेनेटिक्स म्हणजे काय होते? तर अनुवंशिक. जेनेटिक्स म्हणजे होते अनुवंशिक. अनुवंशिक. ओके. सायन्स ऑफ हेरिडिटी म्हणजे जेनेटिक्स होते आणि जेनेटिक्स म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं जाते अनुवंशिक. नेक्स्ट आहे कॅनिबल. कॅनिबल म्हणजे काय आहे? तर वन हू इट्स ह्युमन फ्लेश. जो ह्युमन फ्लेश खातो त्याला काय म्हटलं जाते? वन वर्ड मध्ये कॅनिबल. म्हणजे जो ह्युमन फ्लेश खातो त्याला एक मराठीमध्ये वर्ड आहे, त्याला काय म्हणतात? नरभक्षक. ओके. कॅनिबल म्हणजे काय होते? म्हणजे मग नरभक्षक. ओके. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला डिसअपिअरन्स. सो ABCD ऑप्शन डी हा करेक्टली स्पेल्ड आहे. डिसअपिअरन्सची स्पेलिंग काय आहे? डिसअपिअरन्सची स्पेलिंग DISAPPEARANCE. डिसअपिअरन्स म्हणजे काय होते? तर गायब होणे. गायब होणे, डिसअपिअर होणे. नेक्स्ट सेकंड वर्ड आहे आपला, तो आहे, तुम्हाला प्रोनाउन्स पण सांगते कसं करायचं. तर आणि ऑप्शन सी जो आहे तो करेक्टली स्पेल्ड आहे, त्याला काय म्हणते? इव्हानेसेन्स. ओके. इव्हानेसेन्स असं प्रोनाउन्स करायचं याला, इव्हानेसेन्स. आणि त्याची करेक्टली स्पेलिंग जी आहे ती आहे EVANESCENCE. इव्हानेसेन्स असं त्याचं प्रोनाउन्सिएशन आहे. तर काय होते इव्हानेसेन्स म्हणजे? क्षणभंगूर. क्षणभंगूर म्हणजे काय होते? तर लवकर नाहीसे होण्याची गुणवत्ता. जो खूप क्षणभंगूर असतो, लवकर नाहीसा होतो, त्याला म्हणू आपण इव्हानेसेन्स. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये आहे ऑल बेट्स आर ऑफ. ऑल बेट्स आर ऑफचं काय मिनिंग आहे? तर दॅट विच सीम सर्टेन ऑर फॉर्सेबल इन द फ्युचर इज नाउ कम्प्लिटली अनप्रिडिक्टेबल. म्हणजेच त्याची आपण खात्री करणं शक्य नाही आहे. जे पण काही होणार आहे फ्युचरमध्ये, जी पण काही परिस्थिती आहे त्याची खात्री करणं अशक्य आहे, शक्य नाही, या प्रिडिक्ट नाही करू शकत आपण. त्याला काय म्हणू आपण? ऑल बेट्स आर ऑफ. अशी परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये काय होईल याची खात्री करणे शक्य नाही. ज्याला आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की काय होईल फ्युचरमध्ये, त्याला आपण म्हणू ऑल बेट्स आर ऑफ. नेक्स्ट आहे अप द स्पाउट. अप द स्पाउटचं काय मिनिंग आहे? नो लॉंगर वर्किंग ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल. म्हणजेच एकतर पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे किंवा उद्ध्वस्त झालेला आहे असं सुद्धा म्हणू शकतो आपण अप द स्पाउटला. नो लॉंगर वर्किंग किंवा तो काम करत नाही आहे, ऑर लाईकली टू बी युजफुल ऑर सक्सेसफुल. एकतर युजफुल आहे किंवा सक्सेसफुल झालेला आहे असंही सुद्धा म्हणू शकतो आपण अप द स्पाउटला. अप द स्पाउट म्हणजे काय होते? तर पूर्णपणे अपयशी सुद्धा म्हणू शकतो, अपयशी ठरलेला किंवा उद्ध्वस्त झालेला किंवा काम करत नसलेला. ओके. सो त्याला आपण काय म्हणू? अप द स्पाउट. जो पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे किंवा उद्ध्वस्तच झालेला आहे किंवा कामच करत नाही आहे, त्याला आपण अप द स्पाउट असं म्हणू. तर आपण वर्ड्स बघितलेले आहे. आज फर्स्ट वर्ड जो होता तो होता आपला जोल्ट. जोल्ट म्हणजे होते एकतर धक्का बसणे, आकस्मिक आदळणे, आश्चर्याचा धक्का देणे, त्याला आपण जोल्ट म्हणू. ग्राउंडेड म्हणजे होते हलण्यापासून रोखणे, म्हणजे एकतर तो स्थिर आहे त्याला ग्राउंडेड असं म्हटलं जाते. नेक्स्ट स्टंबल्ड म्हणजे होते पडणे किंवा कोसळणे.
स्लंप म्हणजे होते धपकन कोसळणे, वाकणे, झुकणे किंवा बसणे. नेक्स्ट अब्दस्पाउट म्हणजे होते पूर्णपणे अपयशी ठरलेला, उद्ध्वस्त झालेला किंवा जो काम करत नाही त्याला आपण अब्दस्पाउट असं म्हणू इडम्स मध्ये. ऑल द बेट्स आर ऑफ म्हणजे काय होते, अशी स्थिती जिला काय काय होईल याची खात्री नसते, खात्री करणं शक्य नाही, प्रिडिक्ट नाही करू शकत आपण, त्याला आपण ऑल बेट्स आर ऑफ असं म्हणू. नेक्स्ट आपण करेक्टली स्पेल्ड वर्ड मध्ये बघितलेला आहे इव्हानेसेन्स. इव्हानेसेन्स म्हणजे होते एक तर क्षणभंगूर, लवकर नाहीसे होण्याची ज्याला गुणवत्ता असते त्याला इव्हानेसेन्स असं म्हणतात. डिसअपिअरन्स म्हणजे होते गायब होणे. वन हु इट्स ह्युमन फ्लेश, जो ह्युमन फ्लेश ईट करतो त्याला आपण वन वर्ड मध्ये कॅनिबल असं म्हणतो आणि त्याला नरभक्षक असं म्हणतात. आणि सायन्स ऑफ हेरिडिटी, सायन्स ऑफ हेरिडिटी याला काय म्हणतात, जेनेटिक्स म्हणजे जे अनुवांशिक आहे त्याला जेनेटिक्स असं म्हणतात. ओके, सो हे आहेत आपले आजचे वर्ड्स, त्याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या, मराठीमधले मिनिंग्स वाचून घ्या. आणि तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स करता प्रिपरेशन करत आहे. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.